आणि आता बातमी मेधा कुलकर्णींसंदर्भातली। पेशवाई म्हणजे शिवी आहे का या संदर्भात मेधा कुलकर्णी आक्रमक झालेल्या आहेत। तर बाजीराव पेशवे म्हणजे बाजीराव मस्तानी नाही असंही मेधा कुलकर्णी म्हणाल्यात। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पेशवाई म्हणजे शिवी आहे का असा सवाल मेधा कुलकर्णींनी उपस्थित केलाय। हा वादाचा मुद्दा असू शकतो का? हा कुठला वादाचा मुद्दा असू शकतो? मी 8-9 मागण्या केलेल्या आहेत रेल्वेच्या मीटिंग मध्ये, एकच मुद्दा हायलाइट केला गेला त्याच्यातला आणि त्याच्यावर वाद निर्माण झाले। कशासाठी? ज्यांनी अटक ते कटक छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य, मराठा साम्राज्याचं साम्राज्य विस्तार ज्यांनी केला त्यांच्याविषयी जनतेला आदर असू नये आणि तो आदर त्यांनी अशा प्रकारच्या मागणीतून व्यक्त करू नये। अनेक संघटनांनी ही मागणी केलेली आहे। संजय लीला भन्साळींच्या चित्रपटातून हे प्रेरित झालेली विधानं ते करतायत। बाजीराव पेशवे म्हणजे बाजीराव मस्तानी नाही, याच्यापेक्षा याच्या पलीकडे जाऊन त्यांचा काही इतिहास आहे, त्यांचं काही कर्तृत्व आहे। शनिवारवाडा आहे त्याचं द्योतक आहे की जो उत्तरेकडे तोंड करून आहे आणि तत्कालीन काळामध्ये मोगलांवर चढाई केली। हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत इतिहासाच्या त्या त्यांनी वाचल्यात का? त्यांनी इतिहासाचं वाचन केलंय का एका विशिष्ट चौकटीतून एका विशिष्ट चष्म्यातूनच त्यांना बघायचंय? हे काय पुण्यामध्ये पेशवाई आणणार आहेत का परत? पेशवाई म्हणजे काय शिवी आहे का?